नमस्कार नमस्कार, मी ऍडव्होकेट कानफाटे ज्युनियर. काय म्हणतात, नाव ऐकल्यासारखं वाटतं. पप्पा बसलेत आमचे आज मला भेट. तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय कॉमेडीचं हे न्यायालय, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फुल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा न्यायदानाला सुरुवात करण्यापूर्वी स्वागत करूयात आपल्या जजेसचं, म्हणजेच परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात आपण काल निवडलेल्या आपल्या 5ही प्रेक्षक परीक्षकांचं. जोरदार टाळ्या. तर आज तुमच्यासाठी तर हसण्या हसवण्याचा दिवस आहे, पण थोडंसं टेन्शन आहे आमच्या कलाकारांसाठी, कारण आज होणार आहे या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन. तेव्हा माझी तर देवाला हीच प्रार्थना आहे की कुणीही एलिमिनेट होऊ नयेत. पप्पा तुम्ही एलिमिनेट होऊ नका, अशाच माझी इच्छा आहे. सगळ्यांनाच या शुभेच्छा देतोय आणि वळणार आहे आजच्या पहिल्या चॅलेंजर जोडीकडे. गणेशोत्सवाचे दिवस जवळ आलेत आणि सगळ्याच मंडळांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये लगबग चाललेली आहे. तर इकडे येणार आहे आता एक मंडळाची कार्यकर्ती. बघूयात ती काय करते आणि मंडळामध्ये त्यांच्या काय काय चाललेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, देवा हो देवा, गणपती देवा, तुमचे वडकर कोण, स्वामी तुमचे वडकर कोण, बजाओ और तुम्हारे भक्त जनों में हमसे वडकर कोण, हमसे वडकर कोण, देवा हो देवा, गणपती देवा, तुमचे वडकर कोण, स्वामी तुमचे हे पक्क्या आहे अटक बटक चवळी तटक. हे का आपला डान्स बघतो काय फुकट मध्ये, तर पटकन पताका लावणार तर काना खाली फटाका काढेन. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. हे फॅन्सी ड्रेस कोण, मी? न तर काय मी आहे पागलपंती. कुठे चालला कुठे? मी गणेश मंडपात जाऊन येईन म्हणतोय. गणेश मंडपात काम चालू आहे, दिसत नाही तुला? हा, रस्ते लॉकअप केले कळत नाही तुला? हा, रस्त्यावर खड्डे बिड्ड्यात कळत नाही तुला? खड्डे बिड्ड्यात पडला तर कितीला पडेल? डोका बिका फुटला तर काय करणार? तू मुलासारखं बोलणारी मुलगी आहेस की मुलगीसारखा दिसणारा मुलगा आहेस? नक्की या देहाला काय म्हणता येईल? तू ओळखत ना आपल्याला? नाही. हे पक्के सांगेल आपण कोण आहे? पक्क्या? तर लावलं मीच सांगते. बरं. हे बघ, आपण या गल्लीतल्या पोरांना नडणारी पोरगी आहे. हो हो. न्यू बाल गणेश मंडळाची कार्यकर्ती. काय काय नाव काय मंडळाचं? न्यू बाल गणेश मंडळ. अच्छा अच्छा, वा वा, छान आहे छान आहे. फारच मोठं नाव नाही का हे मंडळाचं? ना पहिलं छोटं होतं ना. हो, युवक गणेश मंडळ. चांगलंय चांगलंय. 4 वर्षापूर्वी मिरवणुकीमध्ये फोडाफोडी झाली ना. हो का? आई शपथ 25 पोरं फुटली यार आपली. अरे रे. मग मंडळ पण फुटला. असं. नवीन मंडळ स्थापन केला ना आम्ही. कुठलं? बाल गणेश मंडळ. वा वा, छान छान छान. 2 वर्ष सगळं शेटल मध्ये चाललेलो. चला. पण नंतर परत लफडा झाला. का? अरे वाजले की 12वर डान्स करायचा का अप्सरा आलीवर डान्स करायचा, यावरून झाला ना धुमशान. मग रात्री 12 वाजता मंडळाचे पण 12 वाजले, मंडळ फुटला. हो, पण मी काय म्हणतोय, हे गणेशोत्सवामध्ये असं फोडाफोडी राडा शोभत नाही हो. मराठी माणसाचं कल्चर आहे ना ते. फोडाफोडी करायचं नाही, अन्याय सहन न करायचं का पक्क्या? काय पक्या? मिनिटात नाही काय प्रॉब्लेम काय का पाहिजे का तुला? नाही, काय नाही, मी आपलं सहज उत्सुकतेपोटी बोललो. अच्छा, उत्सुकते पोटी तर ओके. नाही नाही, उत्सुकता नाही, उत्सुकता. तेच ते उत्सुकता. नाही, हे बघा तुमच्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो. क्युरिओसिटी असतं ना. कुरिअर सिटी. करेक्ट आहे, तुमच्यात काही बदल होणार नाही. वा वा, छान छान. राहू दे असंच राहू दे. अरे राहू दे ना, मम्मी कुठे काय बोललो? ए यार, नाव काय तुझं? गणपती. आणि आडनाव? गणपती शंकर कैलास पर्वतकर. कैलास पर्वतकर कसला वाटतं आडनाव आहे? कसं आहे, माझे बाबा कैलास पर्वतावर तपश्चर्या करायचे ना, म्हणून हे ऑड नाव तुम्हाला सांगितलं. आणि मुळात नावामागून आम्ही ऑड काही करत नाही, म्हणून आम्ही आडनाव लावत नाही. कळत नाही का तुम्हाला मी काय बोलतोय ते? नाव काय सांग तुझं, मला कळेल असं. सांगतो. गणपती बाप्पा मोरया. घोषणा देऊ नका, माझं नाव सांगतोय मी. गणपती बाप्पा. मोरया. परत तेच.
काय ना गणपती बाप्पा बोलला का मोर्या बोलायची सवय झाली ना यार आपल्याला. तो मोर्या मी आहे गणपती बाप्पा. मगापासून हे चाललंय ना, हे गणपती बाप्पा आहे मी. कळलं ना? आयुष्यात तुम्ही गणपती बाप्पा आहे. हो, हो, हो. गणपती फोटो काढे आहे बघ. आयुष्यात गणपती आले आपल्यासमोर. हे बघ ना बाप्पा, आयुष्यात आपण तुमचा लई मोठा फॅन आहे. असू दे असू दे असू दे. हे बाप्पा एकदम मोठा फॅन आहे. कळलं. ओळखलंच नाही ना पण तुम्हाला. बाप्पा पण तुम्ही असे सिव्हिल ड्रेस मध्ये कसे काय आले? सिव्हिल ड्रेस ना म्हणजे काय ना, तुम्हाला असं बघण्याची एकदम सवय नाही ना. हे म्हणजे पेटंट ड्रेस म्हणून आहे ना. काय करणार, माझ्या रूपाचं पेटंट आलं ना बाजारात, त्यामुळे मी नॉर्मल माणसासारखा आलो. तू असा अचानक कसा आला? म्हणजे गणेश चतुर्थी नाही ना आली अजून. मंडप पण छेट नाही ना आपला. अरे गणेश चतुर्थीला यायला कोकणातून येणारा मुंबईतला चाकरमनी आहे का मी? आणि मी वर्षभर इथेच असतो. तुम्ही फक्त 10 दिवस माझी पूजा करता, त्याला मी तरी काय करणार? तसं वाजत गाजत मला घेऊन येतात. मी सुद्धा घरी पोचल्यानंतर हुश पोचलो बाबा एकदाचा एवढं म्हणतो, तेवढ्यात पाठ उचलतात आणि विसर्जित करतात. आणि वर म्हणतात हुश बाप्पा पोचले बाबा एकदाचे गणपती बाप्पा मोरया. ए ढपाक. आता हे ढपाक काय आहे? ते विसर्जनात पाण्यात पडल्यानंतर आवाज येतो ना, ए ढपाक. बरोबर. बुद्धीची देवता असून सुद्धा पृथ्वीवर बुद्धीचा दुष्काळ हे तुझ्या रूपाने मला कळलं आज. वा छान. आपली चर्चा झाली असेल तर मी मंडपात जाऊन येतो. बाप्पा असं काय बाप्पा? काय? हे बघ आपण एकदम फॅन आहे यार तुझे. हो, कळलं. एकदम फॅन आहे. पण आपण फर्स्ट टाइम भेटलो ना असं एकदम समोरासमोर फेस टू फेस. तर बाप्पा आपल्याला वर द्या ना. हे बघ योग्य वेळ आली ना तर लग्नासाठी तुला सुद्धा वर मिळेल. नाही तो आला वर नाही. वर म्हणजे आरशीवाद. कोणाचा वाद? कसला वाद? काय आरशीवाद? आरशीवाद म्हणजे? आरशीवाद म्हणजे टीव्हीवर नाही का देत तुम्ही असं? आशीर्वाद. हा तेच ते. अच्छा बरं. कुठला वर हवाय तुला? काय बनायचंय? डॉक्टर, इंजिनियर की IAS ऑफिसर? आपल्याला एका दिवसात करोडो रुपये कमवायचे म्हणून ना मला तू ये बुवा बाजी महाराजा राजा बुवा बाजी मधलं कर. हा म्हणजे त्यांचं वर्षाचं इन्कम टर्नओव्हर असतो ना करोडो रुपयांचा, हजारो करोड रुपयांचा. काय सांगतेस काय तू मला? हा मग देवाचे एजंट असतात ते. काय रिक्स नाही. मूळ इंग्रजी शब्द रिक्स असा नसून रिस्क असा आहे. देवाच्या एजंटना लँग्वेजचा प्रॉब्लेम नसतो. कुठली पण लँग्वेज वापरली तरी पण चालतो. हा मग त्यांना सगळं येतं ना. आयुष्यात सगळं येतं. प्रलय कधी होणार ते पण सांगतात ते. हो हा मग प्रलय कधी येणार हे त्यांना कळतं. मग देशात कसाब कधी येणार होता हे का नाही कळलं? या बात आहे. दुनिया माया बाजार आहे हे त्यांना कळतं. पण झवेरी बाजारामध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर माणसं मारली जाणार आहेत हे का नाही त्यांना कळत? आणि या सगळ्यांचं तुम्ही अंधश्रद्धेने अनुकरण करता ना बाप्पा. पण आम्ही करणार काय ना. आम्हाला वाटतं तुमचा सपोर्ट आहे त्यांना. तुम्ही काहीच बोलत नाही, त्यांना शिक्षा पण करत नाही ना. मग आम्हाला वाटतं तुम्ही आहे ना त्यांच्या बरोबर. आम्ही काय करणार? तुम्हीच काहीतरी करायला पाहिजे ना बाप्पा. मी काही करण्याची काहीच गरज नाहीये. आता तुमच्यासारख्या प्रत्येक सामान्य माणसाने स्वतःहून केलं पाहिजे. इकडे तिकडे बघण्यापेक्षा तुमच्या आत बघा. तुमच्या आत असणाऱ्या बाप्पाला जागवा. आणि एकदा का तुमच्या प्रत्येकाच्या आतला बाप्पा जागृत झाला ना तर काहीच नाही होणार. सगळं संकट दूर होतील तुमची. आणि नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देऊ नका. ह्या वर्षीपासून म्हणा तुमच्या आतल्या गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया. म्हणजे सगळं संकट मोचन होईल तुमचं. बाप्पा पॉइंट आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हे वाजव. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मोरया. मोरया. क्या बात. रेणुकाताई, हा ब्लास्ट जितका तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सेससाठी आहे तितकाच लिखाणासाठी आहे. अप्रतिम लिखाण. सचिन मोठे आमचे लेखक. अप्रतिम. कीप इट अप.
निर्मितीताई. खरंच हा ऍक्ट बघून असं वाटलं की बाप्पा या तरुण पिढीला खरंच सुबुद्धी दे. म्हणजे तुमच्या ऍक्ट मधून ज्या पद्धतीने तुम्ही मांडलत की आत्ताची तरुण पिढी जर त्याने योग्य दिशा दिली तर त्या दिशेने जाऊ शकते. मला असं वाटतं की प्रत्येकाने या ऍक्ट मधून काहीतरी घेतलं असेल, निश्चितच घेतील या ऍक्ट मधून काहीतरी. आणि आपण या वर्षीचं गणेशोत्सव बहुतेक अशा तरुण पिढीकडून बघूया काय काय चांगलं करतायत ते. वा. बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे आणि किती गुण देणार. 10 पैकी 10. रेणुकाताई 10. गुण नाही देणार आहे पण वाण देणार आहे. एक मिनिट, तुझ्या या वेशभूषेमागची कल्पना कोणाची होती? अर्थात संगीता सर. त्यातलं नाविन्य जे होतं की तू बाप्पा म्हणून आलायस, पण ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू केला त्यांच्या वेशात तू आलायस. संगीताताई थँक्यू. त्यामुळे तू बाप्पांच्या वेशात नसूनही तू ते वाटलास, आमच्यापर्यंत पोहोचलास, त्याबद्दल संगीता तुझे खरंच धन्यवाद. क्या बात आहे. आतापर्यंतचे 60 गुण होते, आताचे 20, एकूण झाले आहेत 80. आणि निर्मितीताईंचे मार्क्स आहेत गुलदस्त्यात, कारण आज एलिमिनेशन आहे, ते आपल्याला नंतर कळतीलच. पण आता काय टेन्शन घ्यायचं, बाप्पा तुमच्या बरोबर आहे, तेव्हा आता बसायचंय सिंहासनावर.